आता ना काऊ आजी मावशी पूर्वी वासुदेव यायचा. मी असा लहान होतो, वासुदेव पहाटेचा याचा, पिंगळा याचा. आणि इथं पिंगळा पण येणार आहे बरं का. आत्ताशी सुरुवात आहे, कळलं तुम्हाला हळूहळू. तर वासुदेव ह्या रूढी परंपरा हळूहळू बंद होत चालल्या. आता वासुदेव येतो तेव्हा ही मुलं झोपलेली असतात पहाटेची, पण आता वासुदेव येतो तेव्हा तुमच्या सुनाची झोपलेली असतात. आमच्याकडचं सांगतो, राजाळ्याचं मटाच्या वाडीचं नाही. मग वासुदेव पण काय करतो, ह्यांच्या आंघोळ्या झाल्यावर येतो 8-9 वाजता. येतो कधीतरी. मग तुम्ही काय करता, त्याला दान देता. तुम्ही मला भरपूर दान दिलं बरं का, असं तो वासुदेव दान घेतो. पण आता वासुदेव तुम्हाला बघायचा असेल तर पंढरपूरला जावं लागेल. का हो दाजी? चंद्रबागेत तरी सगळे वासुदेवच असतात. आषाढी कार्तिकी वारीला गेला तर बघा, त्या ठिकाणी वासुदेव असाच असतोय. मोरपीस असतं, हातामध्ये चिपळ्या असतात, बासरी असते आणि भिक्षेसाठी जोरे असते. त्या ठिकाणी ही मावशी म्हणती, माझ्या कुळाचा उद्धार करा महाराज. मग ही 10 रुपये देते. मग 10 रुपये तिच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. मग शांताबाईच्या नावाने दान पावलं, सुमनबाईच्या नावाने दान पावलं, गणपतरावच्या नावाने दान पावले, आप्पा कदमांच्या नावाने दान पावलं. अहो, असं म्हणत म्हणत सगळ्या वाळवंटामध्ये तो दान घेतोय. त्या ठिकाणी वासुदेवला काय होय? दान होय. आणि हाही वासुदेव तुमची तर दान मागायला. आज ही जुळी फाटली तरी चालेल, आप्पांचं तोंड टाईले लावतो पण दानच घेऊन जातो. बघू किती देत आहे. बर का दाजी, दान मागायलोय म्हणजे मला हे दान नकोय बर का पैशाचं. तुम्ही दिलं हे दान जड आहे बर का, घामाला. हे बेकार आहे, घाम काढला एवढ्या दानासाठी. म्हणजे ही दान जड आहे आणि ही काय करते, घाम काढते. पण जेवढा घाम येऊन कमावली संपत्ती टिकती, न घाम येताची संपत्ती ती ना अशीच जाते.